नमस्कार मैत्रिणींनो. झाली नेहमीप्रमाणे सकाळ झाली आणि ना दिवस जरी सारखा नसला ना सकाळ मात्र सारखी असते धावपळीची. आणि एवढं आता चला मुली मोठ्या होऊन गेलेल्या आहे त्याच्यामुळे तो एक ताण नसतो नाही का, पण मग ताणच नसतो असं पण नाही आहे ना. आयुष्यभर करणंच आहे. आपण कितीही म्हटलं ना की नंतर या स्टेजला आपण मोकळे होऊ, त्या स्टेजला आपण मोकळे होऊ, असं कधीही होणार नाही, कधीच नाही. म्हणजे कामं आहे ना चालूच राहतात. म्हणजे माणसांना रिटायरमेंट भेटते किंवा ते स्टॉप घेऊ शकता कामावरून, सगळेच घेतात असं नाही बरं. कारण खूप वयस्कर लोकांनासुद्धा मी काम करताना बघते, म्हणजे त्यांना म्हातारपणासुद्धा आराम नाही आहे. ते पाहूनसुद्धा आपल्याला पण कसं तरी होतं नाही का. मग सकाळी मी गरम पाणी घेतलं, आधी गरम पाणी पिऊन घेते, त्याच्यानंतर मग आपली आंघोळ वगैरे सगळं करून आवरून निवरून झालं की देवपूजा. आणि देवपूजा वगैरे झाली, नाश्ताही झाला. नाश्ता आज काही नाही, मी फक्त चिक्की आणि लाडू एवढंच खाल्लं होतं. आणि त्याच्यानंतर आवरताना आम्ही थोड्या वेळ गप्पा मारत बसलो. आता ती इतकी मोबाईलमध्ये असते ना, आपण कितीही ओरडलो नाही हा पोरींना तरी नाही ऐकतो. म्हणजे मोबाईल सुटतच नाही. मग काय बोलणार आहे असं होऊन जातं ना. आजकालची पोरं तर ऐकतच नाही. आणि मग त्याच्यानंतर म्हटलं जाऊ दे आता, गप्पा मारून झाल्या आहेत आपल्या. मग जेवढे कपडे होते ते मस्त टेरेसवर तिकडे धुवून घेतले. मोकळ्यांमध्ये किती पण कपडे वगैरे राहिले ना चालून जातात बरं का. आणि मग कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर हे सगळे सीड्स होते, काजू बदाम नट्स, हे सगळं पॅक करायचं काम चालू होतं घरामध्ये. ते लोक त्यांचं ते काम करतात तोपर्यंत मग मी जेवणाला काय बनवलं आज, खिचडी. आणि मग त्याच्याबरोबर घेतात बाबा हे दही घेतात किंवा मी कढी करते, पण आज तसं काही नव्हतं. खिचडी केली बस. पापड वगैरे भाजले, आपला कांदा लोणचं एवढं बसून जातं कधी कधी. कारण ना मला सगळं स्वयंपाक करणं आहे, सगळं स्वयंपाक करावा लागतो. पण मग कधीतरी ना खूप जीवावर येतं सगळंच करायचं म्हटलं की. म्हणून म्हटलं जाऊ दे आजचे दिवस फक्त खिचडी खा, रात्री काहीतरी पुन्हा चांगलं बनवून देईल बाबा, सगळं स्वयंपाक बनवून देईल मग. आणि मग खिचडी केली गरम गरम. आधी तिला वाढली, तिला लागलेली होती भूक, कारण ती थोडी उशिरा उठली होती. मग तिने काही नाश्ता केलाच नव्हता, जेवण काही म्हणजे डायरेक्ट जेवण. आणि मी खाल्ली होती चिक्की लाडू असं, त्याच्यामुळे मला काही भूक नव्हती. मग आधी तिला वाढून दिलं. तिला म्हटलं बाबा तू जेव, माझा 12:30-1चा जो टाईम आहे त्या टाईमाला नाही का. आणि मग तिला जेवायला देऊन दिलं. आणि मला एक कळत नाही, आपल्या काळ्या मसाल्याची खिचडी मोबाईलमध्ये लाल का दिसते. आपला मोबाईल चांगला नाही आहे म्हणजे माझा. आणि दुपारची जेवणं वगैरे झाली, त्याच्यानंतर हे हरभरे मी उमळून ठेवलेले होते, तर मग ते जात्यावर असे भरडून घेतले आणि ते भिजवले किंवा उमळवले याच्यासाठी. त्याच्यात थोडंसं पाणी पडल्यानंतर म्हटलं जाऊ दे, उगाच उन्हामध्ये वाळवत ठेवण्यापेक्षा ना पूर्णच मी पाण्यात टाकले की बाबा डाळ तरी होऊन जाईल. मग ते भरडले वगैरे. आणि ही पानं मस्त हिने फटकून पण दिले बरं, मला न सांगता. ही असे कामं करायला एक्सपर्ट आहे. काही कामं आहे ना तिला खूप आवडतात असं करायला, जसं जात्यावर दळणं वगैरे असं भारी वाटलं तिला. आपल्या वेळेस ते होतं त्याच्यामुळे आपल्याला एवढं काही नवल वाटत नाही, पण आजच्या पोरीने ना ते खूप नवल वाटतं, छान वाटतं त्यांना यांनी. आणि मग रात्रीच्या वेळेला जसं मी त्यांना बोलली होती की बाबा रात्री काहीतरी चांगलं बनवून दे, असं म्हणून रात्री केले मासे फ्राय. रश्याची थोडीशी भाजी केली होती माशांची, आणि हे त्यांना फ्राय करून दिले होते, कारण मला जास्त सुकं नाही आवडत, मला रस्सा लागतो जेवताना. मग त्यांच्यासाठी केले असे मासे फ्राय. आणि मी केला होता माशाचा रस्सा, भात आणि भाकर. आणि त्यांच्यासाठी माशांबरोबर पोळ्या. त्याच्यानंतर म्हटलं चल जेवणं तर झालेत, थोडासा वेळ पण आहे, मग चक्कर मारायला जाऊया. बघा आपण असं चक्कर मारून आलो घरी आल्यानंतर. बाय, गुड